नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आता बोला बातमी. आणि आता बोला बातमीमध्ये मी प्रवीण वेटेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तुर्तास आपण व्हिडिओ प्रथम किंवा चॅनल प्रथम पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा, तिथे ऑल करा, जेणेकरून असे असंख्य व्हिडिओ आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातूनच भेटतील. आणि हो, आपल्या या विषयाला हात घालण्यापूर्वी खरोखरच भारताच्या इतिहासामध्ये म्हणजे जगाच्या इतिहासामध्येच आपण म्हणायला पाहिजे खरं वास्तविकता, असा एक बल्लेबाज, असा एक तरुण जो आहे तो आता मैदानामध्ये आलेला आहे आणि तो आहे वैभव सूर्यवंशी. हा बिहारमधला अगदी खेडेगावातून आलेला मुलगा, ज्याचे वडील शेतकरी. पहा किती जबरदस्त मित्रांनो, याचं बॅकग्राऊंड जर पाहिलं, शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतीमजूर करून किंवा शेती करून आपल्या मुलाला त्यानं शिकवलं. त्याचं लहानपणीच ओळखून आलेलं, त्याचं जे म्हणतात ना, पाळण्यामध्येच मुलाचे पाय दिसतात की काय करतं आहे, आणि ते ओळखलं त्यांनी. आणि त्याला खेळण्याकरता या सगळ्या काही गोष्टी त्याला पूरक अशा अकॅडमीमध्ये सुद्धा त्याला पाठवणं. आणि तो आज अक्षरशः जगातले सर्वात जो बल्लेबाज म्हणतो आपण त्याला, जो खतरनाक म्हणतात. कारण आपण म्हणत होतो की बाबा सचिन तेंडुलकर, आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस सचिन तेंडुलकर ज्यावेळेस खेळायचा त्यावेळेस आपण अरे जबरदस्त, सचिन तेंडुलकर म्हणजे खरोखर त्यांना तो देवाची पदवी, क्रिकेटमधला देव म्हणजे सचिन तेंडुलकर खरोखरच आहे. कारण त्यांचा स्वभाव, त्यांचं बोलणं, त्यांच्याकडून शिकून घेण्याकरता भरपूरसं काय आहे. कारण त्यांनी उदाहरण आपल्या खेळातून, सचिन तेंडुलकरनी कधीच काही बोलणारे होते, टीकाकार होते, त्यांना कधीच असं उत्तर नाही दिलं, परंतु आपल्या खेळण्यातूनच ते सिद्ध करून दाखवलं की का लोक त्यांना महान म्हणतात. आणि ते नेहमी वारंवार त्या क्रिकेटच्या जगतामध्ये त्याने आपलं एक वेगळं प्रस्थ बनवलं आहे. आणि ते रेकॉर्ड कोणी मोडू शकत नाही असं म्हटलं जात होतं, परंतु सचिन तेंडुलकर स्वतः म्हणाले की माझं रेकॉर्ड मी बनवलं आहे, परंतु असं तोडणार असं कोणीच नाही आहे. आणि जर तोडला तर तो भारतीय क्रिकेटमधलाच तोडेल, आणि तो तोडला तर मला आनंद होईल, अति आनंद. आणि मग आता आपण म्हणत होतो की चला सचिन तेंडुलकर नाही आहे बाबा, सौरव गांगुली नाही आहे, आता राहुल द्रविड नाही, मग टीमचं काय होणार. मग टीममध्ये नवीन तरुण परत आलेत. नवीन तरुण आल्यानंतर आता हे सुद्धा ज्यावेळेस आता धोनी नाही आहे बाबा, आता युवराज सिंग नाही आहे, कोहली नाही आहे, शर्मा नाही आहेत, रोहित शर्मा नाही आहेत, मग आता टीममध्ये तर हे सगळे नवीन आता खेळाडू जे आहेत ते येत आहेत. ते कुठून येत आहेत तर अकॅडमीमधून खेळत आहेत, जे भारताच्या छोट्याशा अंडर-19 जे काही 19 वर्षाखालील वर्ल्ड कप जो झाला आत्ताचा, मागेसुद्धा वर्ल्ड कप आपण जिंकलेले आहेत. आणि आत्तासुद्धा जो वर्ल्ड कप आहे तो वर्ल्ड कप आपण जिंकला. आणि त्या वर्ल्ड कपाच्या फायनलमध्ये वैभव सूर्यवंशी 80 बॉलमध्ये 175 रन मित्रांनो, 80 बॉलमध्ये विचार करा. अक्षरशः तुफान, म्हणजे जो समोरचे जे बॉलर होते तो विचार करा त्या बॉलचे काय हाल झाले असतील. बॉल उसवूनच गेला होता, तो इतका बॉल फाडला होता की काय विचारू नका. इतका जबरदस्त त्याचे जे सिक्स आहेत, बाउंड्रीज आहेत त्या खतरनाक, आणि त्याचं प्लेसमेंट आहे, त्याचे जे शॉट सिलेक्शन आहे त्याच्यावरती बरेचसेच तज्ज्ञ अक्षरशः फिदा आहेत. फिदा म्हणतात ना आपण, फिदा म्हणजे काय म्हणतो त्याला, समर्पणप्रमाणे असं त्याचं एकदम ते पाहून थक्क होतात की या बॉललासुद्धा तो सिक्स मारू शकतो, या बॉललासुद्धा तो बाउंड्री पार घेऊन जाऊ शकतो, जो अचूक टप्पा टाकलेला आहे आणि तो स्टंप टू स्टंप आहे, तरीसुद्धा त्या बॉलला तो त्याच्यामध्ये ताकद आहे त्याच्यामध्ये की तो बाउंड्रीच्या एकदम पलीकडे किंवा चौकातरी तो घालवू शकतो. एवढा जबरदस्त हा प्लेयर आहे. आणि हा अगदीच वयाचं 14व्या वर्ष आहे हो, वयाच्या 14व्या वर्षी हे. आणि IPLमध्ये काय खेळ आहे IPLमध्ये यार. IPLमध्ये सर्वात लहान असणारा IPLमधला हा खेळाडू, सर्वात जास्त बोलीनं हा म्हणजे करोडोची बोली याच्यावरती लागते. विचार करा मित्रांनो, ह्या खेळाडूसाठी आहे का नाही. जबरदस्त हा खेळाडू भारताला लाभलेला आहे. आणि आता भारताचा तो जो इंडियन क्रिकेट टीम आहे जे आता खेळते, त्याचा जो दरवाजा तो तोडूनच टाकला आहे. कधी मला त्या दरवाजातून आत, म्हणजे दरवाजा कोणी आता बंद करू शकत नाही ह्याच्याकरता, असा हा प्लेयर, हा दरवाजा की ह्यानं तोडून टाकला आहे ज्याच्या खेळाने. ना की ते दया तोड दे दरवाजा लातानी, नाही,
खेळाने. त्याने खेळाने सिद्ध केलेला आहे. त्याचा जो खेळ आहे ते खेळानं सिद्ध केला आहे की हां, माझं फक्त वय आता 15 होऊ दे, मी काही दिवसामध्ये जसं सचिन तेंडुलकरने सुरुवात केली होती वयाच्या 15व्या वर्षी 16व्या वर्षी पदार्पण केलं होतं, जे खेळाच्या ह्याच्यामध्ये सर्वात लहान आणि जे त्यावेळेचे जर बॉलर्स होते वेस्ट इंडिजवाले, पाकिस्तानवाले, त्यावेळेस सचिन तेंडुलकर एकदम लहान होते, वयाने एकदम लहान असणारे 15-16 वर्षाचा मुलगा किती कसा असेल तो. आणि त्यावेळेस त्या बॉलरला फेस केलेला आपले सचिन तेंडुलकर आणि म्हणूनच त्यांना महान क्रिकेटचे देवता म्हणतात ते त्याच्याकरता. आणि त्याच पावलावर ते पाऊल ठेवून आता येतो आहे वैभव सूर्यवंशी. हा बिहारमधला खेडेगावातून आलेला मुलगा हा भारताच्या इतिहासामध्ये नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये मित्रांनो नाव कोरणार आहे. आपलं एक वेगळं प्रस्थ आपलं स्वतंत्र असं निर्माण करणार, एक वेगळं लय त्याची वेगळे सगळ्या काही गोष्टी आहेत, त्याच्या शॉर्ट सिलेक्शन्स आहेत ते सुद्धा वेगळे आहेत, अप्रतिम आहेत, जबरदस्त आहेत, विचारण्याच्या पलीकडे आहेत. आपला जो विचार आहे त्याच्यासुद्धा पलीकडे जातो की ह्या बॉलला तो मारू शकतो असे भले भले तज्ज्ञसुद्धा थक्क होऊन जातात असा हा मुलगा. आणि खरोखरच म्हणून हा व्हिडिओ त्याच्याकरता त्याला समर्पित असा आपला हा व्हिडिओ याच्याकरता आहे की मित्रांनो आपल्या मुलांनासुद्धा ज्यावेळेस आपण पाहतो ते खेळतात तर त्यांना खेळापासून न रोखता त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्य द्यावे. तो कोणत्या खेळामध्ये आहे, खो खोमध्ये आहे, कबड्डीमध्ये आहे, व्हॉलीबॉल आहे, फुटबॉल आहे, हॉकी आहे किंवा अन्य खेळ आहेत जे वैयक्तिक खेळ आहेत त्याच्यामध्ये आहे. आपल्या मुलांनासुद्धा मित्रांनो पहा, वैभव सूर्यवंशीचे वडील शेतकरी असून शेतकऱ्याचा मुलगा आज इथंपर्यंत येतो म्हटल्यानंतर आहे का नाही मित्रांनो. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की भारतामध्ये आता असं काही राहिलेलं नाही आहे, भारतामध्ये असंच काही राहिलेलं नाही आहे. ज्याचा खेळ चांगला असेल तो नक्कीच आणि नक्कीच येत्या काळामध्ये आपल्याला टीममध्ये दिसेल. तसाच मित्रांनो इतर खेळालासुद्धा भारत देशामधले आपल्या देशांचे पंतप्रधान आपले आहेत त्यांनीसुद्धा इतर खेळांना प्राधान्य, इतर खेळाबद्दलसुद्धा त्यांना आपुलकी आहे, खेळाला प्रोत्साहन देत आहेत. ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा आपले खेळ खूप चांगले झाले यावेळेस. असेच खेळ आपली मुलं खेळले पाहिजेत. देशाचं नाव जे आहे ना मित्रांनो, देशाचं नाव आपल्या उंच उंच जगामध्ये पसरवलं पाहिजे. खेळाच्या या बाबतीमध्ये सुद्धा भारत देशसुद्धा कुठं कमी नाही आहे. जे जपान आहे, ते चीन आहे, अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, त्याबरोबर भारतसुद्धा आहे. तेवढं गोल्ड मेडल्स, सिल्वर मेडल्स आपले घेणारे आपलेसुद्धा प्लेयर्स जे आहेत ते आहेत. आणि म्हणूनच मित्रांनो आपल्यासुद्धा येणारे आपल्या येत्या काळामध्ये खेडोपाडीमधून येणारे सुद्धा असे असंख्य खेळाडू आहेत, असंख्य अशी मुलं आहेत की त्यांना तेवढा स्कोप मिळत नाही आहे, तेवढं त्यांना मार्गदर्शन मिळत नाही आहे, ते मिळालं पाहिजे. आणि ते प्रत्येक शासनाचं मित्रांनो काम आहे. प्रत्येक खेळाडूंसुद्धा ते ओळखलं पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणूनच मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या देशासाठी, आपल्या या समाजातल्या मुलांच्यासाठी सुद्धा समर्पित म्हणून आपण व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो तुर्तास थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.